नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहे ग्रॉस इन्कम अँड नेट इन्कम. ग्रॉस इन्कम म्हणजे काय आणि नेट इन्कम म्हणजे काय. मराठीमध्ये यालाच स्थूल उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्नसुद्धा म्हटलं जातं. ग्रॉस इन्कम म्हणजे स्थूल उत्पन्न आणि नेट इन्कम म्हणजे निव्वळ उत्पन्न. सर्वात आधी लक्षात घ्या की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. एका देशात एका वर्षामध्ये उत्पादन केलेल्या सर्व वस्तू आणि सेवा त्यांचं जे बाजार मूल्य आहे त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे तर सर्व वस्तू आणि सेवा यांचं जे बाजार मूल्य आहे याचा स्थूलपणे विचार केलेला आहे. पण महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या की एखादी वस्तू तयार करताना, उदाहरणार्थ एखादी पेन्सिल तयार करायची आहे तर ती पेन्सिल तयार करताना त्याची जे मशिनरीज असतात, जे यंत्राची त्यांची आवश्यकता असते किंवा त्याचा जो कच्चा माल आहे तर कच्चा माल वाहून आणण्यासाठी जे ट्रक्स असतात याचा काय असतं, नियमित वापर, कंटिन्यू वापर जो आहे तो सुरू असतो. तर हा नियमित वापर करताना कालांतराने त्याची काय होते, झीज होते. म्हणजेच काय तर आपल्याला जुन्या यंत्राच्या जागी नवीन यंत्र यांची पुनर्स्थापना करण्याची गरज असते. म्हणजे काही ठराविक कालावधीनंतर त्या जुने जे यंत्र असतात, जुन्या ज्या मशिनरी असतात त्या बदलून आपल्याला नवीन मशिनरी लावाव्या लागतात. पण प्रत्येक यंत्र एकमेकांपासून वेगवेगळे असतात, त्यामुळे त्या यंत्राची झीज किती झाली हे काढणं खूप कठीण असते. कारण एक यंत्र जे आहे, एक मशीन जे आहे ते दुसऱ्या मशीनपासून वेगळी असते. कदाचित एखाद्या मशीनचं डिप्रिसिएशन एज म्हणजे 5 वर्षानंतर आपल्याला चेंज करावं लागत असेल, तेच दुसरी जी यंत्र जे आहे ते 10 वर्षानंतर चेंज करावं लागत असेल. म्हणजे हे काढणं, झीज किती झाली हे कठीण आहे. त्यासाठी एक व्यावहारिक तोडगा येथे काढण्यात आला. जसं यंत्रांसाठी 10 वर्ष कालावधी ठरवण्यात आला, बस, ट्रक यासाठी 7 वर्षांचा कालावधी जो आहे तो ठरवण्यात आला. म्हणजे एखाद्या कंपनीचे जे वार्षिक उत्पन्न झालेलं आहे त्यातून यंत्रासाठी वर्षाला 10% जी झीज याची तरतूद त्या कंपनी तिथे करते. यालाच आपण काय म्हणतो तर डिप्रिसिएशन किंवा आपण त्याला म्हणतो घसारा. म्हणजे प्रत्येक कंपनी काय करते तर त्याचं जे स्थूल इन्कम आहे, ग्रॉस इन्कम आहे, त्यातून घसारा वजा करून त्याचं नेट इन्कम काढते. हा घसारा वजा केल्यानंतर जे निव्वळ उत्पन्न येते, नेट इन्कम, ते ॲक्च्युअल त्या कंपनीचं इन्कम असते. देशाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर स्थूल उत्पन्नातून घसारा वजा करून जे निव्वळ उत्पन्न येते म्हणजे ग्रॉस इन्कममधून डिप्रिसिएशन वजा केल्यानंतर, मायनस केल्यानंतर जे इन्कम येईल त्याला आपण म्हणतो त्या देशाचं नेट इन्कम. हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भारतीय अर्थव्यवस्थेची जी प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये डेली एक व्हिडिओ जो आहे तो अपलोड होत राहील. त्यामुळे प्लेलिस्ट सेव्ह करून ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.